नमस्कार, आरएस नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला महापालिकेची पोकळ दावे, 204 नाले काय, 20 नाल्यांची पण नीट सफाई नाही। महापालिका पाहते का तुमच्या मरणाची वाट, शहरातील अनेक अवैध होर्डिंग्स उडाल्याचे चित्र। वंचितच्या पराभवानंतर जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर, जिल्हा परिषद सदस्यांना झाली कर्तव्याची जाण। वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कृषी विभागाच्या लेखी निरंकचा अहवाल। वाशिममध्ये 2 दिवसात दुसरा लाचखोर गजाआड, अकोल्यात मात्र लाचखोरांना कोणाचे अभय। आता सविस्तर बातम्या। वादळी वाऱ्यासह आलेल्या पहिल्याच पावसाने अकोला महापालिकेचे व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाची पोलखोल केली आहे। शहरातील तुंबलेले नाले व त्यात असलेला कचरा पाहता शहरातील परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोला महानगरपालिकेने शहरातील 204 पावसाळी नाले युद्ध पातळीवर स्वच्छ केल्याचा दावा केला आहे, पण तो पोकळ आहे। सर्वत्र सांडपाण्याचे पाणी घरांमध्ये घुसून रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण करत आहे। जिल्हा न्यायालयाजवळील आनंद बेकरी जवळील आणि रुंगटा यांच्या बंगल्याजवळील नाल्यांचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत होते। राष्ट्रीय महामार्गाचे काही अधिकारी, रेल्वे स्थानकाजवळील काही हॉटेल व्यावसायिकांच्या संगनमताने आनंद बेकरी समोरच्या चौकातील संपूर्ण नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर आले होते। रामदासपेठमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होत आहे, तसेच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचा धोका निर्माण होत आहे। काल पावसामुळे परिसरात 4 फुटांपर्यंत पाणी साचले होते। हे पाणी काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना खूप प्रयत्न करावे लागले। या ठिकाणी उड्डाणपूल तयार करणाऱ्या कंपनीने अर्धवट काम केल्याने नागरिकांची अडचण झाली आहे। वारंवार तक्रारी करूनही स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकार ज्या समस्येकडे लाखो रुपये खर्च करत आहे त्या समस्येकडे त्यांचे महापालिका लक्ष देत नाही, तर शहरातील स्वच्छतेची समस्या कायम आहे। ही समस्या लक्षात घेता परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे। वादळी वाऱ्यात एखादे होर्डिंग उडून तुमचा जीव जाऊ शकतो, कारण अकोल्यात अनेक अवैध होर्डिंग्स असून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व अवैध होर्डिंग्सच्या माध्यमातून कोणाची चांदी होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। गुरुवारी संध्याकाळी जोरदार वारा आणि पावसामुळे महानगरातील प्रमुख रस्ते आणि इमारतींवर लावलेले होर्डिंग्स आणि पॅनल्स अनेक ठिकाणी पडले। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही। जोरदार वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अशा अनधिकृत होर्डिंग्स पडत आहेत, ज्यामुळे अपघात होत आहेत। अशीच एक दुर्दैवी घटना 13 मे रोजी मुंबईच्या घाटकोपरमध्ये घडली, ज्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। अकोल्यात असा अपघात टाळावा यासाठी महानगरपालिकेला शहरातील मोठ्या होर्डिंग्सची तपासणी करून अनधिकृत होर्डिंग्स काढून टाकण्याचे आदेश कलेक्टर यांनी दिले होते। तरीही शहरात बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग्स दिसत आहेत। गुरुवारी शहरात आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे महानगरातील मुख्य रस्ते आणि इमारतींवर लावलेले होर्डिंग्स आणि त्यावर लावलेले फलक अनेक ठिकाणी पडले। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही। आजही प्रमुख चौक, मुख्य रस्ते, वाहतूक सिग्नल, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर बेकायदेशीर होर्डिंग्स दिसतात। महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अकोल्यामध्ये मुंबईसारखा अपघात होऊ शकतो। लोकसभा निवडणुकीत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवानंतर जिल्हा परिषदेतील सत्तारूढ वंचित नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण झाली आहे। आज आचारसंहिता संपल्यानंतर विविध कामे जिल्हा परिषद स्थायी समितीत मार्गी लावण्यात आले आहेत। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने आज जिल्हा परिषदेची पहिली स्थायी समितीची सभा पार पडली। जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर सभापतींच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली। या सभेमध्ये बाळापूर तालुक्यात 15 वित्त आयोगाच्या पाणी पुरवठ्याच्या कामाची चौकशी समिती स्थापन करावी, ग्रामीण भागातील बहुतांश हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन नाही त्याच्यावर कारवाई करावी, प्राथमिक आरोग्य केंद्राचा रुग्ण कल्याण समितीच्या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना बोलवावे,
पंतप्रधान जन आरोग्य योजनेमधील गरोदर मातांची पहिली डिलिव्हरी झाल्यावर त्यांना शासनाच्या वतीने पैसे मिळतात, त्यांना पैसे मिळत नाहीत याबाबत आशा सेविकाकडे जबाबदारी असते, परंतु त्या रीतसर रजिस्ट्रेशन करत नसल्याने महिला लाभार्थी वंचित राहत आहेत। बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा या आदिवासी गावात अंगणवाडीच्या इमारती नाही आहेत, त्यामुळे लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। अंगणवाडी इमारत नसल्याने शालेय पोषण आहारमध्ये मिळणारी खिचडी ही लहान मुले उघड्यावर खातात। समाज कल्याण विभाग अंतर्गत 3 पत्रे वाटपाचा निधी अद्याप पाठवला नसल्याने लाभार्थी वंचित आहेत। बांधकाम विभाग अंतर्गत रॉयल्टीवर बोगस सही करून शासनाची दिशाभूल करण्यात आली। 3 कंत्राटदारांनी बोगस सही रॉयल्टीवर केल्याने त्याचे ठेकेदारीचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली। जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन करिता बहुतांश ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे। पावसाळ्यापूर्वी सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी सदस्यांनी केली। पाणीपट्टी वसुली पूर्ण न झाल्याने यावेळी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। वाडेगाव येथील पशुवैद्यकीय येथील नवीन रुग्णालयाचे लवकर बांधकाम करावे अशी मागणी सदस्यांनी केली। जिल्ह्यात गुरुवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले, पण कृषी विभागाने ऑफिसमध्ये बसून पंचनामे केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान निरंक दाखविण्यात आले, तर जिल्ह्यातील इतर मोठे नुकसान मात्र समोर आले आहे। अकोला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील होर्डिंग्स, विद्युत रोहित्र तसेच मोठे झाड कोसळल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते। नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल वेगवान हवा तसेच पावसामुळे अकोला शहरातील आगरकर विद्यालय जवळील जिल्हा परिषदच्या कार्यालयाच्या इमारतीचे 3 पत्रे उडाल्याने कार्यालयात पाणी शिरले आणि त्यामुळे या कार्यालयामधील 6 ते 7 कॉम्प्युटरचे नुकसान झाले, तर मूर्तिजापूर मधील काही घरांची पडझड झाली असल्याचे सांगण्यात आले। 2 दिवसांपूर्वी अकोट तसेच तेल्हारा तालुक्यात झालेला पाऊस व सुसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु कृषी विभागामार्फत हे नुकसान निरंक दाखविल्याने तेल्हारा तसेच अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे का केले गेले नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने विचारण्यात येत आहे। वादळी वाऱ्याने वसंत देसाई मैदानातील स्विमिंग पूलची आवार भिंत कोसळली, त्यामुळे हा तरण तलाव आता मुली व महिलांसाठी असुरक्षित झाला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी महिला व इतरांचे पोहण्याचा क्लास बंद करावे लागणार आहे। या ठिकाणी त्वरित आवार भिंत उभारण्याची मागणी होत आहे। गुरुवारी सायंकाळी अकोला शहरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने धिंगाणा घातलाय। शहरातील वसंत देसाई क्रीडांगणामधील जलतरण तलावाची आवार भिंत जोरदार वाऱ्यामुळे खाली पडली। या जलतरण तलावामध्ये बच्चे कंपनी पासून तर वरिष्ठांपर्यंत सर्वच स्विमिंग क्लासेससाठी येत असतात। तसेच क्रीडांगणाला लागूनच आगरकर विद्यालय असून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यालय आहे। यावरील सर्व 3 पत्रे व छप्पर उडून गेले असून कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे। या ठिकाणी तरण तलावाची आवार भिंत नसल्याने अनेकांची मोठी अडचण होत आहे। प्रशासनाने त्वरित आवार भिंत बांधकाम करण्याची मागणी समोर येत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा शोध बार्शी टाकळी पोलिसांनी लावला आहे। या प्रकरणात 3घांना पोलिसांनी अटक केली। बार्शी टाकळी येथील सोमवार पेठेतील रहिवासी गोविंद खाडे हे कुटुंबासह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बाहेर गावी गेले होते। या संधीचा फायदा घेत 2 ते 4 जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून ठेवलेली सोन्याची नाणी चोरून नेली। घरातील कपाटातील दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली होती। या घटनेची तक्रार बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी दीपक अरुण करपे वय 23 वर्ष, योगेश रामदास धाईत वय 33 वर्ष, सुनील उत्तम गवडी वय 28 वर्ष सर्व राहणार बार्शी टाकळी यांना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी या आरोपींकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली। असा एकूण 10,57,930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पावसाळ्याच्या कालावधीत पाणी साचून नागरिकांची होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नालेसफाईची कामे हाती घेण्यात येत असतात। अशातच तेल्हारा पालिकेचे नालेसफाईचे काम अद्याप हाती घेतले नाही। तेल्हारा शहरात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र समोर आल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून अखेर तेल्हारा नगर परिषदेला जाग आली। नालेसफाईला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यापूर्वी तेल्हारा नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे हाती घेण्यात येत आहेत।
असे असले तरी नाले सफाईचा उडणारा बोजवारा, ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घडणाऱ्या घटना यामुळे पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरपालिकेला नाले साफसफाईचा मुहूर्त अद्याप सापडलेला दिसत नाही। नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाल्यास नगरपालिका जबाबदार राहणार का, असा सवाल जनसामान्यांमधून निघत आहे। अखेर तेल्हारा नगर परिषदेला जाग आली असून नाले सफाईला सुरुवात झाली आहे। शेगाव येथून निंबा फाट्याकडे येणाऱ्या भरधाव कारने दुचाकी वाहनाला जबर धडक दिली। यात दोघे गंभीर जखमी झाले। यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले। शेगाववरून अकोटकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कार क्रमांक MH46W 6925 च्या मध्यधुंद चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे निंबा फाटा चौकात चेकपोस्ट समोरून जाणाऱ्या दुचाकीला कार चालकाने जबर धडक दिली। त्यात दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला निंबा फाटा दुकानदारांच्या गाडीच्या मदतीने त्याला उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले। निंबा फाटा चौक हा नेहमी वर्दळीचा आहे। उरळ पोलिसांची चेकपोस्ट आहे। या चेकपोस्टवर दररोज ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती असते। या निंबा फाट्यावर नेहमीच वाहतूक असते। मात्र या गंभीर समस्येकडे उरळ पोलीस का दुर्लक्ष करीत आहेत? अकोल्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात जास्त लाचखोर असताना वाशिममध्ये गेल्या 2 दिवसात 2 लाचखोरांवर कारवाई झाली। अकोल्यात मात्र अशा प्रकारची कारवाई का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे। वाशिमच्या तुलनेत अकोला मोठे असताना येथे लाचखोर अधिक असून कारवाई नसल्याची ओरड नागरिकांची आहे। मंगरुळपीर येथील रहिवासी असलेल्या 46 वर्षीय तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। वाशिमचे सहकार विभागाचे अधिकारी दिग्विजय राठोड यांनी 9 लाख रुपयांची लाच मागितली होती। आरोपींकडून यापूर्वी 6 लाख रुपये घेतले होते। तो वारंवार 2 लाखांची मागणी करत होता, ज्यामुळे तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। तक्रारीची चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की आरोपी दिग्विजय राठोड याने 6 लाख रुपयांची लाच मागितली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जिल्हा उपनिरीक्षक दिग्विजय राठोड यांना अटक केली आहे। आरोपी दिग्विजय राठोड यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या सापळा कारवाईची हकीकत अशी आहे की यातील जे तक्रारदार आहेत त्यांचे प्राथमिक चौकशी हे आरोपी लोकसेवक यांच्याकडे चालू होती। तर सदर प्राथमिक चौकशीचा अनुकूल अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी यातील जे लोकसेवक आहेत दिग्विजय राठोड, उपनिबंधक सहकार क्षेत्र जिल्हा वाशिम, तर हे त्यांना सदर अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी त्यांना 9 लाख रुपयाची त्यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि यापूर्वी 2.5 लाख रुपये त्यांनी स्वीकारलेले पण होते आणि राहिलेले 6.5 लाख रुपये लाच जी बाकी होती त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता। अशी तक्रार अकोला अँटी करप्शन ब्युरो यांना 4 जून 2024 रोजी प्राप्त झाली होती। त्या तक्राराच्या अनुषंगाने आज दिनांक 6/6/2024 रोजी PI सचिन सावंत सापळा अधिकारी यांनी लाच मागणीची कारवाई केली असता त्याच्यामध्ये तक्रारदार यांनी आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे 6.5 लाखापैकी तडजोडी अंती 6 लाख रुपये त्यांनी स्वीकारल्याचे मान्य केले व ते आज रोजी स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन आता पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आरोपी ताब्यात आहे आणि पुढील प्रक्रिया चालू आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला महापालिकेची पोकळ दावे, 204 नाले काय, 20 नाल्यांची पण नीट सफाई नाही। महापालिका पाहते का तुमच्या मरणाची वाट, शहरातील अनेक अवैध होर्डिंग्ज उडाल्याचे चित्र। वंचितच्या पराभवानंतर जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर, जिल्हा परिषद सदस्यांना झाली कर्तव्याची जाण। वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कृषी विभागाच्या लेखी निरंकचा अहवाल। वाशिममध्ये 2 दिवसात दुसरा लाचखोर गजाआड, अकोल्यात मात्र लाचखोरांना कोणाचे अभय।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.